महिना थोडा संकटाचा तरीही लाभासह प्रगतीचा। तुम्ही नैसर्गिक नेता आहात। लोक तुमच्याकडे मोठ्या प्रेरणेने पाहतात। आत्मविश्वास हा तुमचा ट्रेडमार्क आहे। लोक तुमच्याकडे आकर्षित होतात। 4 लोकांमध्ये तुम्ही उठून दिसतात। भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने सिंह राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश किंवा तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव स्वराशीत सुखस्थानात विराजमान आहे। तेथून त्यांची दृष्टी सप्तम स्थानावर, दशम स्थानावर आणि लाभस्थानावर पडत असल्यामुळे व्यवसाय व लाभात वृद्धी घडून येईल। त्यामुळे आपण त्याला अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो। याशिवाय तुमचे राशी स्वामी आणि पंचमेश याची युती महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात सुखस्थानात होणार असल्यामुळे त्याचा देखील तुम्हाला लाभ होईल। अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे। त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे। या काळाचा सदुपयोग करा।